उपाधी विनदे आकाश तेची ब्रह्म निराभास ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. उत्पत्ती कशी झाली देव जे सर्व म्हणतात देव भेटायला पाहिजे, देव भेटायला पाहिजे. परमात्मा कसा आहे? निराकार आहे म्हणतात. खाली दिसते ते आकार ना, आकार नाही ते दिसत नाही. काहीतरी आकार झाला आम्हाला दिसणार, एवढा बिंदू असे काना, पण ते आकार झाला. प्रत्येक आकाराचा देव भेटला पाहिजे म्हणून देवाला सांगून सांगून थकले शास्त्र. देवाला आकार नाही, देव दिसत नाही, देव भासत. जी दिसते भासते ते मनाच्या भास आणि डोळ्याच्या दिसणं. डोळे आहे तोपर्यंत दृश्य आहेत, डोळे नाही दृश्य नाही. डोळ्याच्या मॅजिक आहे, डोळ्याचीच किती आहे हे दिसते. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, देव भेटेल सांगणारा मूर्ख, ऐकणारा तिचा अज्ञानी मूर्ख जायचे. वैद्याकडे गेला ना, त्याने औषध दिला कुठे लावायला अंगावर आणि खाल्ला सारखा आहे. खाल्लं म्हणजे मरण पावणार की नाही, ते पॉयझनस असते, विषाकारी असते. तर देवाला ओळखणं, ओळखायला जाणं ते विष घेण्यासारखं आहे. काय डोळे आंधळे होतात ना, तिथे जिथे डोळे अंध झाले ती वस्तू कशी दिसणार, कशी भासणार. असू दे, पुष्कळ काय सायस करून वाटलं, पुष्कळ सायस करून वाटलं, समजा काहीतरी बघून येणार, त्यालाच देव म्हणतात. ते सर्व अज्ञानी लोक जे शोधायला निघाले देव, ते काहीच सापडला ते देव सांगून आले. बस एवढंच. कळत नाही ना, आता अंधार झाला, त्याच्यात नरवणकर कुठे आहे बघायचं, तर हे म्हणायचे नरवणकर बघ. देव बोलत नाही ना, हे तरी बोलणं मी नरवणकर नव्हे म्हणून. तू बोलत नाही, चालत नाही, तो कोणा काय करत नाही. कृष्णाने काय सांगितलं याला, कौरवाला, एक ठिकाणी मी आहे, एक ठिकाणी माझा लष्कर आहे. पांडवन करू दोन साईड होती ना मारामारी करणारे. कोणाला मी पाहिजे त्यांनी मला घ्यावं, कोणाला लष्कर पाहिजे ते लष्कर घ्यावं. पण एक सांगतो, मी शस्त्र उचलणार नाही, मी आता शस्त्र धरणार नाही सांगितलं. तर कौरवाने विचार केला, हे शस्त्र धरणार नाही, काय करणार नाही, येडाला घेऊन काय करावं. जगाचा पिशाच अंतरी शहाणा, जगाला पिशाचच वाटणार तो शहाणा जगामध्ये. समजले की नाही? कौरवाची बुद्धी केवढी, कौरवाचे अर्थ समजते का? कायामध्ये जे रवरवले आहेत, जसं याच्यामध्ये किडे पडतात ना, काय खराब वस्तू झाली कसं रवरव करता, हे कायामध्ये रवरवले कौरव आहेत. सर्व कौरवच आहे जगामध्ये. दे म्हणणारा कौरव, बस एवढंच. गुरुपुत्र ते मात्र पांडव, बस एवढंच. का पांडव? ते 5 भूत आहे ना, त्याच्या मी आहे एवढं कळलं आपल्याला बघ. म्हणून त्याला महत्भूत सांगितलं आहे. 5 भूत जगातला आकाश, वायू, अग्नी, पाणीने पृथ्वी, हे पंचभूत सांगितलं. विष्णू महत्भूत, विष्णू म्हणजे जाणीव कला, ते महत्भूत आहेत. तर हे पंचभूतामध्ये महत्भूत एक आहे मोठा, ते मी कळला गुरु होते. तरी ते शिष्य ना, साधक आहेत ना, कृष्ण नव्हे, गुरु नव्हे. ते कौरवाने विचार केला की याला इडाला घेऊन काय करायचं आहे, आम्ही लष्कर तरी मारेल की काय म्हणतात, नाही हल्ली काय नवीन निघालं नाही, टाकतात बॉम्ब टाकतात, काय मिसाईलीच टाकणार असं करणार. बोलायला देत नाही का, मिसाईल म्हणतात त्यांनी बरोबर सांगितलं. तर ते तरी टाके काहीतरी करे, पांडव 5 आहे, काय करणार आहे, लष्कर पुढे एवढं असं काय होणार, काय लगेच विदिन नो मोमेंट आय कॅन किल हिम यांनी म्हणला कौरवांनी. कर्मंजुरी होतं तरी काय म्हणला, काय 2 मिनिटात मारून टाकणार, 5 मारायला केवढी वेळ लागते.
पण स्वभाभूत कळला नव्हता त्याला. स्वभाभूत कळला असताना तो त्यांनी पांडव कृष्णाला धरला असता. हे पंचभूतात राहिले त्यांनी म्हणून काय ते कौरव म्हणले त्यांनी. पुत्र कोण आला ते गांधारी ना, गांधारीचे पुत्र. त्याचे बाप कोण? आंधळा. आंधळा दुसऱ्या आंधळा दाखवलाय शास्त्रामध्ये. आंधळा राजा होऊ शकतो काय कधी? अंधार बसत नाही गादीवर. सिद्धांत आहे एक अंग कमी असला ना राजाला लायकी नाही तो जगाच्या दृष्टीने. हे आंधळा गादीवर बस राजा केला. आंधळा कोण? आणि धृतराष्ट्र तरी कोण? राष्ट्राला धरणारा, हे देहरूपी राष्ट्राला धरणारा, द्रुत म्हणजे धरणारा, राष्ट्र म्हणजे देहाला धरणारा तो कोण? धृतराष्ट्र. तो आंधळा नव्हता, अज्ञानी होता. अभिमान म्हणजे आंधळा. डोळे दिसत होते त्याला, पण त्या अभिमानी असो ना हे रागामध्ये वाटेल ते करू शकतो मनुष्य. अरे रागात एवढं त्याला नाही करायचं होता, सरळ म्हणतो की नाही. तर तो आंधळा ते हे पुत्र अज्ञानी सर्व 100 पिरले त्याला. आमचे महाराज सुंदर सांगायचे एवढे पिल्ले अजून काय पाहायचं. थोडी मराठी त्यांची गावची भाषा होती, सुंदर हसू यायचं नाही. काय उपयोग नाही. पुत्र असावा गोंडा त्याच्या तिरोकी झेंडा. नाही पुष्कळ पुत्र असं तर काय उपयोग होणार आहे. ते 100 पुत्राचे ते गांधारी 100 पुत्र मुलं होती ना. ते ह्याला वाटला कोणाला नारदाला. नारद विरकी असतो. मला एक तरी दे, मला मुलं नाही, मी ब्रह्मचारी आहे, मला एक मूल दे. काय म्हणा हो घेऊन जा, मी सर्वांना बसवतो, पूर्ण तर घेऊन जा. सर त्यांनी 100 पुत्र आपले बसून टाकले. कानावर नाकावर काही म्हणा. कसे बसणार 100 पुत्र एक व्हायच्या आत. विचार करत नाही. शास्त्र सर्वगीच ऐकतात. ते गांधारी ना अंधारात धरणारी वाच कोणाच घेत होता? आंधळाची. गांधारी म्हणजे ग कोणाच्या ते आंधळाचे ग ना ते गांधारी. ग म्हणतात बायकोला. काय ग म्हणतात ते ग म्हणजे अंधाराच्या अंधारीची ती ग, अंधारच्या ग ती. तिला काय सर्व तेवढे मुले जेवढे बिंदू आहेत तेवढे मुलं आहेत ना सर्व आपल्या अंगावर बसून घेतले. सांगते तिला घेऊन द्या, काय घेणार असेल तर घेणार ना. 100 पुत्र ते एवढंच आहे, काही नाही. एकावर 2 शून्याला म्हणजे 100 होते ना. ती बाईने म्हणजे प्रकृती 2 शून्य आला तिथं जग उत्पन्न झालं. 2 शून्य म्हणजे अज्ञान एक स्वतःच्या. लग्न केलं आंधळा बरोबर. ते दुसरं एकांचे उत्पन्न झालं ते 100 मुलं ना. ते 100 मुलाला केवढे वर्ष लागते वयाला. हिशोब करायला नको काहीतरी. 2-2 धरले तरी 50. सर्व काय जुळे होणार. तर त्याला पाहिजे 150 वर्ष पाहिजे. जुळे झालं 300 झालं तर असो. हे सर्व ठीक आहे. उगीच एक तर ती त्यांनी काय केलं कौरवांनी याला घेतलं कृष्णाला. पांडवांनी आता पर्याय नाही ना. करतो काय 2 जिन्नस आहे यांनी घेऊन टाकलंय माझ्या होतात ते. मला काय पर्याय आहे काय काय घ्यायचं ते हाय तेच घ्यायला पाहिजे ना. तर पांडवांनी विचार कर काय राहू दे बा कृष्ण आता काय सांभाळ तेवढं सांभाळ. विश्वास नाही तेवढा कठीण आहे हो. सर्व म्हणतात गुरु पाठी राखाय. शोधा अविश्वास कोणाकडे आहे ते. कोण सापडेल कोणाला माहिती. इट्स नॉट इझी. म्हणाला इझी आहे सहल आहे बोलायचा. हो तुमचीच आहे घेऊन जा, घ्यायला येऊ दे तुमच्याकडे. तसं रीतीने गुरु पाठी राखा असं म्हणणार आहे पुष्कळ दररोज म्हणतात. सद्गुरु साधिका असता पाठी राखा. काय भीती शंका ओली असे म्हणतात. 1-1, 2-4 बंदूकधारी येऊ दे. केवढे राहतात तेवढं बघायला पाहिजे एवढंच असं. तर त्यांनी काय पाचायला काय त्यांना काय करायचं काय करायचं राहिलाय ना. उगीच ते घेतला असं म्हणतो. पर्याय नाही म्हणून घेतलाय. नाही तर थोडं सांगतो गुरुपुत्र आहे ना. थोडं गुरु पुष्कळ दिसतात आहे. थोडं पैसे येऊ दे.
कसं फिरतो ते त्यालाच माहिती आहे. त्याचा भाव तिकडे जातोच. ते भाव ज्याच्या बसला त्याला खरा विश्वास होणार नाही. बस एवढंच जगामध्ये. कारण जीवाला दोनच हे आहे, बंध काय आड आहे, काय म्हणतात, बंध आहे, बंधन कनकन कांता. बस तर त्याच्यामधून सुटणारा तोच गुरु जेव्हा जाऊ शकतो पहिला तर त्याला तो पाठी राखा समजतो. बस एवढंच म्हणणार आहे मी. मग काय होऊ दे, ही जेव्हा निश्चय बसला मग ते कृष्ण काय केला, काय करायचं काय ना ते घेतला. गुरु समर्थ असतो ना, तू काय सोडतो काय. भक्ता दिला कुठे असला ना, पैसे आले, चांगली बायको मिळाली, पळाला. देव कसा असतो माहितीये, भक्ता लागी करून नेली संसार, अंगे करीत असे वारावार. जो भक्त आहे ज्याच्या मनात आहे त्याच्या भक्ती करायचा, त्याला संसार करू देत नाही. करतो ना, करू दे म्हणतो. समजले का. भक्ता लागी करून नेली संसार, अंगे करीत असे वारावार. स्वतः होऊन त्याच्यामध्ये काहीतरी आणतो. काय म्हणतात त्याला, अडचण वारावार. म्हणजे अडचण वारावार करतो. पळाले थोडे पैसे मिळाले, काही असं एक प्रसंग आणतो, भेटला पाहिजे, काय करू. उदाहरण सांगतो थोडं. पुष्कळ जगामध्ये उदाहरण आहेत. गिरमलेश्वर महाराज होते ना, गिरमलेश्वर महाराज होते ना, त्याला देऊळ बांधायचं होतं भाऊसाहेबांना. हुलिंगकर महाराज त्यांनीच बांधला आहे. गिरमलेश्वर म्हणजे महाराजांचे मोठे, त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते, त्यांचे गुरु, व्यापारी होता कापसाचा. तर त्यांनी इथे भाऊसाहेब महाराज येत होते. प्रत्येक सर्वात माहिती आहे ते बाईकडे, हेमाबाईकडे माहिती आहे ना सर्वाला. तो विचार मग सांगा. तर त्यांनी विचारला भाऊसाहेब महाराजला, ते बाईचे थ्रू हेमाबाईचं देऊळ बांधायचे, मला पैसे पाहिजे. देव उदाहरण द्या, कापूस घे म्हणून सांगितला. कापूस खरेदी कर. त्यांनी जाऊन आषाढ मध्ये सांगितला कापूस घे. त्यांनी काय 10,000 गठडी काही सोबत घेऊन नंतर श्रावण सप्ताहाला आले तिकडे. श्रावण सप्ताह झाला, भाद्रपद झाला. त्याला तेवढा ती वेळेला कॉटनचा भाव 200-250 होता. ते काय 2,000 तसे काय झाले. त्याला 1.25 लाख रुपये मिळाले. बस एवढं माझं. केवढे मिळाले, काय धंदा केला म्हणून मिळाला. त्याची झाली, बाजार वाढला. सट्टा असते ना, ते वाढला, 1.25 लाख मिळाला. सप्ताह झाला आणि ते मुंबईला गेले. 1.25 लाख रुपये जमा झाले होते. ते वेळेला इथे महाराज दिवाळीचे सप्ताह इथे करत होते. शिक्षण होते ना, काय इकडे करत होते. इकडे काय त्यांचा प्रश्न पडला होता. तर त्यांनी सांगितलं जातो मुंबईला, आणि सर्व सामान घेऊन होतो दिवाळी सप्ताह करीता. फार थाटान सप्ताह करत होतो. अत्तराचे दिवे लावत होते. आम्हाला तेलात लावायला लागते. तुपाचे वांदे झाले, तसे लोकांना परिस्थिती समज. महाराज अत्तरचे दिवे लावायचे आपला गुरु करता. तो गेला तिकडे, गेला ने हाव तुटली. परत घेतला, खरीद केली. 15 दिवसात 1.5 लाखाचं नुकसान झालं. तो पैसे देतो का त्याला. पैसे अमक्या दिवसांनी मिळते, थोड्या दिवसांनी पैसे मिळतात व्यापारामध्ये. आता सामान देऊन राहिला, तो इकडे राहिला मुंबईमध्ये. करतो काय, महाराजांना सप्ताह करायचं दिवाळीचा. ते स्वतः गेले. मग आता त्याने वेळा भाऊसाहेबला विचारायचा रथावरती. भाऊसाहेब सांगितलं त्याला, तुम्ही जाऊन घेऊन या सामान. ते त्याच्या खोबऱ्याचा तुकडा करतो म्हणून सांगितलं भाऊसाहेब. राग येणार नाही गुरुलाही. महाराज गेले तर झाला, तरी सांगून आले त्याला, ऍटलिस्ट द्वादशीला तरी, त्रयोदशीला सप्ताह सुरू करतो ना मुंबईत, तेव्हा तरी म्हणून सांगितलं, येतो म्हणून सांगितलं. एकादशी झाली, द्वादशी झाली, आला नाही ते. परत विचारला, गप बसा, त्याला काय विचार नका, तुम्ही सप्ताह सुरू करा म्हणून सांगितला महाराज भाऊसाहेब. आला त्रयोदशी सकाळी आला, तर आला, काय करतो आता, देऊळ बांधायचं राहिलं ना, काय माफी मागितली, काय काय केलं. परत सांगितलं ज्या कापूस घेणं, मग ते देऊळ बांधला तिने. माझं म्हणणं एवढं आहे, का म्हणलो एवढा, पैसे आले म्हणजे काय ते होते. माझं बोलणं याच्यावर एवढंच आहे. त्याला तो गुरु अंगी वारावार करत, त्याला फायदा केला, नुकसान करून टाकला त्याच्या. का त्याला इकडे ओढायचं, त्याच्या हिता करताय ते कळत नाही. जीवाला वाईट झालं तर जीव रडायला बसतात. म्हणजे वाईट झाला, महाराजांनी का बघितला नाही. अरे
काय झालं ते चांगला करता एवढं कळत नाही, त्याला अदृष्ट म्हणणं प्रारब्ध योग म्हणणं. तर याच्यातून सुटण्याकरिता मला सांगा, गुरु म्हणून सद्गुरू काय करतो, भक्ता लागी करून निधी संसार करायला लावतो, थोडा थोडा काय आणतो गडबड थोडी मध्ये, ते परत इकडे फिरतो नियम म्हणे ना. म्हणून जगामध्ये अंगे करीत कसे वारा का, त्याला भक्ताच्या काय होते ब्रीद. तर कृष्णाला ब्रीद होता ना, याच्या कुठे एवढा निश्चय होता. सरळ सांगतो, आपल्यावरून ओळखावे. ती एवढी माणसं जे होते ते आपणच माणसं आहेत ना, ते देव होते कल्पना करू नका. ते माणसंच होते, जे ज्या मन डळमळतो ना ते उगीच म्हणतो असं म्हणायला नको. तर ज्याचा विश्वास असेल ना त्याला गुरु काय करतो, योग्य चुकी झाली तरी परत ओढतो, त्याला सोडत नाही. आई काय करते, मुलांनी चुकी केली तर मारणार, परत छातीवर घेते की नाही, रडू नको बाळ म्हणते की नाही. तसा सद्गुरु दयाळ असतो. त्याने त्याला लढाई झाले, पांडव जिंकले. तर पांडव जिंकले ना तर झाला सांगायचे तू काय आहे एवढं सांगून हे सर्व पुढे झाला. मूळ माया झाला, निराकारी चरण झाला, त्याला मूळ माया म्हणतात. आकाशी वाहिली झुळूक, आकाशात झुळूक वाहिली त्याला वायू म्हणलाय. वायू दिसत नाही, हा एवढंच समज. म्हणजे एवढं जग महाभारत उत्पन्न झालं की नाहीये, महाभारतच लिहिलं आहे ना, अख्खा महाभारत उत्पन्न झाला त्याला विसरला म्हणून देवाला. तिथे पंचभूत उत्पन्न झाले, अष्टता प्रकृती झाली, त्याला मूळ माया म्हणतात. तू आता देवाला बघायच्या वरती बोलणं माया आहे ना, तू आकाशापेक्षा निराकार आहे. मग त्याला बघणार कसा तुम्ही, आकाश काहीतरी भासतो आपल्याला ना, दुसरं त्याचं काही टच नाही त्याचा, भासतो एवढा. तो ती भासही जिथे मूर्ते, जिथे काही नाही म्हणजे काहीतरी आहे, तिथे आहे तितके नाही झाले, नाही नाही पण माने आहे नाही जाऊन उरले नसोन काही. जेवढे आहे ते नाही झाले, ठीक आहे. नाही आहे ते नाही, कधी नाही ना, नाही नाही पण मानले. नाही असला तर ना, नाही म्हणजे नाही ना, ते नाही पण गेले. परत सांगतो, आहे काहीतरी वाटते तुला, आहे नाही परत नाही येणारच आहे ती बरोबर. आहे नाही दोन्ही जाऊन उरले राहिला काहीतरी, परत नसोन काही. काय पदार्थ समजू नको, काय करू नको, काय आहे बस एवढाच. शब्द हा नाही तिथे चालत नाही, एवढा निराकार आहे देव. ते शब्दही चालत नाही, डोळे आंधळे होतात, मन पांगुळा होतो. असा देवाला ओळखण्याकरिता तर मग दिसणार कुठे, पुष्कळाची कल्पना असते. देव दिसायला पाहिजे, देव दिसणारी वस्तू नव्हे. का दिसणारी वस्तू नव्हे, हा एवढा कारण का दिसत नाही, प्रश्न येणारच की नाही. का दिसत नाही, का दिसत नाही, ते तू आहे. तू तुला कसा दिसणार, सर्व गेले ना, उरले नसून काही. ते उरला ते तू ना, दुसरा असेल तर ना. म्हणून त्याला बघायला जाऊ नका, काय करू नका. आहे तिकडे सहज राहा, सहज आहे तो, सहजा सजी आहे तो. कुठला साहस करायला नको. साहस करणं जे पाप आहे, काही साहस केला त्याच्याकरता काय करतात, पाप म्हणजे माया उद्भव करतात, दुसरं काय काहीतरी उद्भव करून बसतात. ते जे उद्भव झाला त्याला काय म्हणतात, मूळ माया म्हणतात. ते जाणणे कुठे आकाशापासून उत्पन्न झालं. ते काही नाही होता ना, आकाश म्हणजे शून्य. शून्यामध्ये काय तरी वाटलं व्हायला ना, ते वायू झाला. वायूच्या अंगी काय असते, दोन गुण असते, जाणीव आणखी शक्ती. वाराची दोन गुण. वायूची शक्ती केवढी आहे ना, वाटेल त्याला खलास करू शकते की नाही. त्याच्यापेक्षा चैतन्य शक्ती जास्त आहे. चैतन्य त्याच्यापासून चैतन्य तोच वारा. त्यावर काय वाराचा चैतन्य म्हणजे व्हायला वारा, त्याला वारा म्हणायचा. जे मुळात आहे ती चैतन्य, ते एवढं पॉवरफुल आहे. पुढे ते व्हायला म्हणजे वायू झाला, त्याला पोकळी पाहिजेच. काय मुवमेंट झाला, पोकळीशिवाय मुवमेंट होत नाही. पोकळी असते तर काहीतरी होते. मग तिथे वायू उत्पन्न झाला, अग्नी उत्पन्न झाला. अग्नी कसा, वायू शक्ती आहे की नाही, वायू शक्ती ना, शक्ती ती अग्नी. वायूमध्ये शक्ती आहे की नाही, तुमच्या शक्ती आहे म्हणून बोलता ना, म्हणजे अग्नी आहे तो पण बोलता की नाही. तर वायूमध्ये शक्ती ती अग्नी, ते त्यामध्ये शक्तीमध्ये केव्हा थंड होतेच. शक्ती निमाली वारा, थंड झाला, पाणी झाला. हा धावा की घाम येतो की नाही, ते उष्णतानेच घाम येते की नाही. पाणीच्या आटला ते पृथ्वी होते. तर ते पंचभूत सूक्ष्म रूपाने तिकडे आहेत. त्याला मूळ माया म्हणतात, आदी माया म्हणतात, जगदीश्वरी म्हणतात, जगदंबा म्हणतात. त्याला 3 नामे पुकार सांगितलंय.
पुरुष नाम, स्त्रीलिंग नाम आणि नपुंसक नाम पण ते तिन्ही नाव कोणाला? ते चैतन्याला आहे. रजोगुण त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. ते सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली. एकाच ठिकाणी एकाच आहे सर्व, थोडा थोडा फरक आहे बस एवढंच. डी मध्ये सर्व असते की नाही? झाड, डाळ, पान, फळ सर्व आहे का नाही? बी मध्ये दिसत नाही सूक्ष्म रूपाने. त्याचा मूळ माया बीजरूप आहे. त्यामुळे पुरुष प्रकृती पण आहे तेच. पुरुष ते म्हणजे ज्ञान, प्रकृती म्हणजे शक्ती. बीजामध्ये आहे ते शेवटला येणार ना. बीजामध्ये फळ दिसत नाही, पण फळ आला तेव्हा दिसला ना, मग बीजातून आला की नाही. तर बीजामध्ये प्रकृती पुरुष आहे म्हणून इथे दोन दिसतात, प्रकृती आणि पुरुष. दोन उत्पन्न काय झाले? मुळात आहे म्हणून तिथे कळत नाही, सूक्ष्म आहे ते. बी मध्ये फळ कुठे दिसतो? जेव्हा ते फळ त्याच्या आला तेवढं दिसते सर्व उघड. त्याला गुणक्षोभिनी म्हणतात. ते पहिला गुणसाम्य अवस्था असते. गुण साम्य रूपाने असतात, ते पंचभूत सौम्य रूपाने असतात. त्याला अष्टधा प्रकृती किंवा मूळ माया म्हणतात. ती मूळ माया पुढे थोडं गेली त्याला गुणक्षोभिनी म्हणतात. ते गुणक्षोभिनीतून गुणाचा क्षोभ झाला. अज्ञानापासून आकाश झाला, जे आता भासते त्याचा. वायू झाला त्याच्यातला शक्ती. अग्नी झाला त्याचा सूर्य, अग्नी, तारा, हे पाणी ते झाला आणि पृथ्वी झाला. पंचभूत त्याच्यात झाले का मुळात होते म्हणून झाले. पृथ्वी बीजरूप आहे. अनंत त्याच्यातून होते की नाही? काही लावा त्याच्यात होते की नाही? इथे कडुलिंब होते, इथे आंबाई होते. सर्व रसायन ते सुती म्हणून सांगतात. कर्त्याची अभिनव कृती होऊन गेली. अभिनव कृती होती ते कर्त्याची होऊन गेली. ते विवरण करायलाच पाहिजे म्हणून त्याला गुणक्षोभिनी म्हणतात. गुणक्षोभिनी झाला पुढे अविद्यामय. जग म्हणजे अविद्यामय. अज्ञानापासून उत्पन्न झाला त्याला अविद्यामय. अविद्यामय म्हणजे तुम्ही काहीतरी एक बनले, ते ज्ञान आपण एक काहीतरी आहे, ते मी पण पुढे जे खलास होते ते तुझ्या स्वरूप आहे. एवढा कुठून झाला? तिथूनच झाला आहे. जेथून सर्वही प्रकटे तेथे सर्वही आहे. ती ज्ञान झाल्या तिथे भ्रांती बंद. तिथून सुरू झालाय, तिकडे जाते न खलास होते. बस तोच बॅलन्स राहिला, तोच परमात्मा आहे. म्हणून त्यांनी सांगतात आता एवढे वाचा. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवे. स्थूल झाला तेव्हा पृथ्वीमध्ये अनंत देव आहे म्हणतो. जेवढं दगड तेवढं देव. म्हणून तेथीच कुठे देव आहे हिंदुस्थानात, कळलंय. म्हणून जे आहे ते देव कुठे? सिंदूरलाला देव होते की नाही? दगडात सिंदूर देव होते नाही. आता याला सिंदूर लावा नातून फिरू द्या, हे निराळ देव आहे म्हणला. नमस्कार कळणार काय? लोक येडे आहेत. दिसते त्याला माझं मुलं काय दिसते त्याला देव म्हणतो ना. काय मग काय दिसू दे त्याला. सरळ करत वेगळं असं करायला पाहिजे. त्याला तर सिंदूर हात घालला पाहिजे. मग देवाला हात लाव तेव्हा समजेल काय देव आहे. नाही मूर्खाला काय शिकवायचं? मग पाषाणच देव असते काय? आनंद पूजतो. पूजणारा कोण? चैतन्य घन. तो चालता बोलता देव. पूजतो कोण? दगडाला. काय कळलाय असं म्हणतो. केवढा अज्ञान आहे. तर देव दिसायला पाहिजे. अरे देव दिसणारी वस्तू नव्हे. आपण आपल्याला बघू शकत नाही. हे शरीर ज्याला आपण म्हणतो त्यालाही बघू शकत नाही. आरसा लागते. तुम्हाला दिसते का? तुम्ही सांगा. काळ्या गोऱ्या आरसा नको पाहिजे ना. कोणी सांगू दे. हे सांगायला येतच नाही. सांगायला आला असताना तर काय ते तुझं रूप नव्हे. तू दुसऱ्याच्या दिसते. तुला सांगता येते ते दुसऱ्याच्या दिसले. तुझं रूप नव्हे. ते अर्थाने आणला तर काय ते दुसरा दिसला की नाही त्याच्यात? तू दिसला काय? ते दिसला तिकडे. झोपडी दोन झाला काय? झोपडी नाही. तू दोन झाला काय असं म्हणतो. मग हे खरा की खरा असं म्हणणार मी? फोटो खरा कमी इथे बसलाय ते खरा? सांगा. म्हणून विचार करायला पाहिजे. विवेकाने देवाला शोधायला कसा पाहिजे? विवेकाने. आपण कुठे आहे ते कुठे भासतो आपल्याला. कुठेही असला मसणात असा तर आपण आपला पण आपल्याकडे आहे की नाही? नमस् सांगताना तुम्हाला विसरता काय? कधी सर्वाला विसरायला होते. तुम्हाला जोगते मग सर्वाला विसरता. तुम्हाला विसरता काय? तुम्हाला विसरता रामोलो भायराम होते खलास. मग बोलणार राहत नाही ना. ते जे पावर आहे ते दिसत नाही, भासत नाही. ते मूळ माया आहे. ते अनंत गवसणी मूळ माया अनंत गवसणी ब्रह्मांडाची. अनंत ब्रह्मांड ते उत्पन्न करू शकते. त्याला मूळ माया म्हणलाय.
हे जेव्हा गुणक्षोभणी झाली, अविद्या माया झाली, तेच प्रकार एकच, बाई एकच, निनाड कपडे घातले तसा बस. युरोपियन कपडे घालतो, युरोपियन सांगणार, गुजराती घालतो गुजराती म्हणणार, महाराष्ट्रीयन घालणार महाराष्ट्रीयन म्हणणार, एवढंच. तसा ते गुण अनंत गुणक्षोभणी अनंत रूप घेऊन त्यांनी जग उत्पन्न केला. कुठून उत्पन्न केला? एक मुळापासून, ज्याला चैतन्य म्हणतात, मूळ माया म्हणतात. माया म्हणजे मुळात जे नाही ते मूळ माया. मुळातच नाही, परंतु काय भासली, इथे भूत आहे काय, अंदर खांब भूत दिसते की नाही, मुळात नाही. ते खांब जे आहे दिसते भासते ते मुळात नसते. मग जेवढा जेवढा दिसते ना भासते सर्व खोट आहे, ते खरं नव्हे. निश्चयाने धरा. कारण डोळ्याचं म्हणून सांगतो, डोळ्याचं मॅजिक आहे. डोळ्यात बघतो ते सांगतो. डोळे बंद केले होते काय दिसते ते सांगा. काही दिसत नाही, काही दिसत नाही ना. तेच आकाश, बस ते आकाश. तिकडचं ते आकाश जरा सोड, काही दिसत नाही म्हणायचं सोड. तुझं स्वरूप उघडा आहे तिकडे, सहज आहे म्हणून ती परमात्मा ओळखला पाहिजे. असं आहे. जे कोणी सद्गुरूला शरण गेले, त्याचा निश्चय बसला, ती वेळ आपला स्वरूप आपला आपण उघडा होतो. आपण सहज आहे, काय करायला नको. करणं तेवढं पाप आहे म्हणणार आहे मी, काय दुसरं काय. आपल्याला सोडलं की खऱ्याला सोडलं ते काय केलं ना, ते पाप नव्हे तर काय दुसरा. सत्याला सोडलं ते पाप की नाही, मग काय केवढं सांगणार. तर ती सत्याला ओळखण्याचा सद्गुरूच पाहिजे. त्याला ओळखून त्याच्यात ते होऊन राहायला पाहिजे. त्याचा अनुभव घ्या, त्याचा विसर करू नका. विसर करता का, लक्ष इकडे जाते म्हणून होऊ दे. लक्ष लागलाय ना, थोडा काय करा. सद्गुरू तू आम्हाला पाठी राखा, हे अंगे करीत असते वारा वार, नुसता लागी करून दे संसार. परंतु तुम्ही थोडा विचार करा, आपण करायला पाहिजे का. त्याला त्यांनी वारावर करावी. आपण का दारू प्यायला जायचं बापाने नाही म्हणावं. दारू प्यायला गेलं तर बाप नाही म्हणणार ना, ते दारू प्यायला जाऊ नको म्हणून. न गेला तर तसाच रीतीने त्यांनी सांगितलं आपण वागला तर ते स्वरूप आपण आहे. आपणच परमात्मा आहे, जगामध्ये दुसरा कोण परमात्मा नाही असा निश्चय बसतो. ते निश्चयाने वागायला पाहिजे. तेव्हा हे सर्व उगीच कल्पना रूप आहे तसं ते म्हणून निश्चय बैसे वस्तूकडे ज्ञान मार्गे सामर्थ्य म्हणजे तुझ्या एक वस्तू ते नाही. ज्ञान काय आहे ते कळते, ज्ञानाचं सामर्थ्य कळते. ज्ञानाने जेवढी उपाधी केली आहे, एक ज्ञानाचं सामर्थ्य आहे. ते ज्ञानाच्या सामर्थ्य येते का, त्याला महत् करायचं सामर्थ्य येते. तुम्हाला ज्ञानाचे नाश करायला तुमच्याकडे पावर आहे, ते गुरु पावर देतो. म्हणून निश्चय बैसे वस्तूकडे ज्ञान मार्गे सामर्थ्य. सद्गुरुनाथ